एकनाथी भागवताच्या 7व्या अध्यायामध्ये त्या 7व्या अध्यायाचं वाचन, श्रवण, चिंतन, मनन आपण करूया. या श्रवणासाठी उपस्थित माता, बंधू, भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाङ्मयीन सेवेला सुरू करतो. सज्जनो, आपला कालचा विषय जो सुरू होता तो असा आहे की सामान्य माणसाचं जे जगणं आहे, हे जगणं जर दृश्याच्या सेवनावर, म्हणजे या दृश्यामध्ये, या मायेमध्ये, या विश्वाकडे पाहत पाहत, या सृष्टीकडे पाहत असं जर आहे, तर ते दृश्य सेवन किंवा त्या दृश्यामध्ये गुंतून जाण्याशिवाय तो राहूच शकत नाही. त्याला कसं जगता येईल असा आपला प्रश्न होता. तेव्हा त्याला आपलं शास्त्र म्हणा, नाथ महाराज म्हणा, नाथ महाराज सांगतात जे भगवान गोपाल कृष्ण उद्धवाला सांगतात तेच आपल्याला नाथ महाराज सांगतात, की ते म्हणाले खरं आहे की तुम्हाला हा प्रपंच थोडक्यात म्हणजे हा प्रपंच सोडून आम्ही कसं वागावं असा आपला प्रश्न आहे. आणि या प्रपंचाच्या धकाधकीमध्ये भगवंताचं चिंतन, तुम्ही सांगता ती परमार्थ साधना, अमकं तमकं, हे खरं कसं काय शक्य आहे, होईल का? कारण सगळी मन, इंद्रिय इतकं असुसलेलं आहे प्रत्येक गोष्ट करण्यासाठी, त्याच्या मागे प्रपंचाचा ताण आहे. तर ते सगळं सोडून, दृश्य सेवनाला सोडून तो हे कसं करेल? तर काल आपण शेवटच्या टप्प्यामध्ये असं पाहिलं होतं की इंद्रिय सेवन, इंद्रिय व्यापार हे नियमाच्या अधीन राहून जर आपण उपभोगलं, नियमाचं बंधन जर इंद्रिय सुखावर घातलं, तर मानवी चित्त हे शांत होत. ते भोगून होणार नाही, ते थोडस नियमाने त्यागायचं आहे, पण त्यागही एकदम शक्य नाही. आपण सगळे भोगाच्या विश्वामध्ये इतके राहतो की ते भोगणं एकदम जर बंद केलं तर ते सहन नाही होणार जीवाला. म्हणून नियमाच्या आधारे, नियमाचं उल्लंघन न करता संयमित जीवन, संयमित इंद्रिय सेवन जर केलं तर चित्त माणसाचं शांत होत. आणि मग चित्त शांत झाल्यानंतर नाथ महाराज सांगतात की तुमची इंद्रिय आणि तुमचं मन हे दोनही तुमच्या ताब्यात येतात. पुन्हा एक गोष्ट की ते एकदम होणार नाही, हळूहळू, आणि ते हळूहळू होणंच शरीराच्या आणि मनाच्या दृष्टीने सुद्धा योग्य. तव संगतीने म्हणजे भगवंताच्या चिंतनाने, तव संगतीने दुर्जन दुर्मती हळूहळू निवळे. महाराजांच्या प्रवचनात त्यांनी कितीदा तरी आपल्याला हे सांगितलं आहे की 104 डिग्रीचा ताप असेल तर डॉक्टर सुद्धा त्याच्याकडे अवेलेबल असलेल्या मेडिसिननी एकदम 104 वरून 99 आणत नाही, हळूहळू कमी करतात डॉक्टर. कुठलीही व्याधी एकदम कमी नाही करतात. एखादं व्यसन जर असेल तर त्याला जर म्हटलं सोडूनच दे तर तो वेडा होईल, त्याला त्या शरीराला त्या व्यसनाची सवय झाली. म्हणून ते हळूहळू कमी करायचंय. मग हळूहळू कमी करत असताना थोडा कालावधी लागेल, पण त्याच्याने काय होईल, इंद्रिय आणि मन ताब्यात येईल. आणि इंद्रिय आणि मन ताब्यात आल्यानंतर दृश्याचा उत्तमोत्तम त्याग सहजतेने व्हायला लागतो. एकदम नाही, पण सहजतेने. पण जो होईल तो अगदी उत्तमोत्तम होईल. हे काल परवाच्याच प्रवचनात मला वाटतं महाराजांचं एक वाक्य इतकं सुंदर होतं ना, की बाकी साधनांनी, परमार्थाच्या साधन मार्गामध्ये महाराज म्हणाले की बाकीची जी साधनं, ध्यान, धारणा, योग वगैरे वगैरे जे काय असतील, पारायण असतील, काय वेगवेगळ्या प्रकारची साधनं सगळी असतील, त्या सगळ्या साधनांनी लवकर साधल्यासारखं वाटेल, पण तसं नाही. नामाने जे साधेल ना ते कायमच साधेल. इतकं अभिवचन, इतकं सुंदर आश्वासन महाराजांनी, म्हणजे इतकं महाराजांनी नामाविषयी आपल्याला जिथे कुठे काही शंका येईल त्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं महाराजांनी आपल्याला दिलेली. आणि एकच सांगितलं की काही जरी जायचं नाम सोडून. म्हणजे इतकं, एक दिवस तर महाराज असं म्हणाले की ब्रह्मदेव जरी आला आणि तुम्हाला सांगितलं नामाच्या विरुद्ध, तर ब्रह्मदेवाचं सुद्धा नामाच्या विरुद्ध ऐकू नका.
इतकं महाराजांचं त्या नामावर. म्हणजे हे जे चित्त आहे, ही जी वासना आहे, ही इतकी सूक्ष्म आहे ना सज्जनो, की ही सूक्ष्म वासना फार फार कठीण निघून जाणं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळं आपल्या घराचं समोरचं अंगण किंवा हे मैदान असेल ना, सगळं आपल्याला नुसती माती माती दिसते. पहिला एक रोहिणीचा पाऊस किंवा मृगाचा पाऊस पडू द्या, एक संध्याकाळभर पडू द्या, दुसऱ्या दिवशी ते असं छान हिरवं 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 बारीक झालेलं दिसतं. म्हणजे त्या ज्या काय म्हणतात त्याला ना, हरळी जी असते ना, ती दिसत नाही, वरून वरून दिसत नाही. आणि पाऊस पडल्यावर मात्र ती अशी उमलून येते ना, तशा ह्या सगळ्या वासना आपल्या असतात. आणि त्या योग्य विषय उपभोग मिळाला की भरभर 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 येतात, दिसतात. अहंकार सुद्धा तसा वरवर नाही, खूपच चांगला खूप. आणि एखादा प्रसंग असा घडतो की त्या तो माणूस काय ओरिजिनल हे त्या क्षणी त्या प्रसंगातून आपल्याला ओळखू येतं. तर नाथ महाराज असं सांगतात की चित्त शांत झाल्यानंतर इंद्रिय आणि मन दोन्ही ताब्यात येतात. आणि हे ताब्यात घेणं हा इंद्रिय सेवन त्याग करण्याचा उत्तमोत्तम पर्याय आहे, असं नाथ महाराज सांगताना पुढे आपल्याला ते काय सांगतात की असं थोर योगी सांगतात, असं नाथ महाराज सांगतात. हा आपला कालचा विषय होता. आता पुढे असं होतं की हे सगळं करत असताना आपलं मन त्या इंद्रियाच्या बरोबर अगदी कायम बाहेरच असतं बघा. म्हणजे तुम्ही जपाला जरी आपण बसलो ना, ठरवतो की नाही आता दुसरं काही, फक्त नाम मी महाराजांच्या लीलांचं चिंतन करून आज तासभर जप करायचा आहे. आणि नेमकं बसायचा उशीर की इतक्या विचारांच्या मागे आपलं मन. याचं कारण असायचं की तासभर डोळे लावून बसायच्या आधी 24 तास 7 दिवस महिने वर्षानुवर्ष जन्मानुजन्म आपण हे विश्व पाहत आले. झोपेत सुद्धा आपलं विश्वदर्शन सुरूच असतं बघा. काय 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 दिसतं बघा, जे कधी पाहिलेलं नाही ते सुद्धा दिसतं. काय असतं म्हणजे हा काय, या नेत्रांनी या सृष्टीकडे पाहिल्यानंतर जे जे म्हणून इंद्रिय सुख भोगलेलं आहे ना, ते सगळं अंतःकरणामध्ये साचलेलं. आता किती साचलेलं आहे बघा. आणि ते काढणं किती, साध्या मोबाईल मधली मेमरी कमी करायची म्हणजे किती वेळ जातो आपला. आता ह्या मेमरीज तर किती आहे, कॉन्शियस माइंड मधल्या अनकॉन्शियस माइंड मधल्या सगळ्या मेमरी जर काढायच्या म्हटल्या तर फार फार कठीण आहे. म्हणून इंद्रिय हे दृश्यामध्ये जरी गुंतलेले असतील, पण शास्त्र असं सांगतं की इंद्रियांना जरी तिकडे तुमच्या वेगवेगळ्या कामांमध्ये तुम्ही गुंतवलेलं असेल ना, मन भगवंताकडे लावण्याचा अभ्यास सुरू करा. आज उद्या परवा निश्चितपणे ते मन भगवंताला धरून राहील. आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य करत असताना, या जगामध्ये राहत असताना हा प्रपंच तर सोडता येणारच नाही. त्याच्यामुळे हे न सोडता ते साधायचं कसं, तर याचं त्यांनी साधन सांगितलं की इंद्रियांना त्यांची कामं करू द्या, तुम्ही तुमचं कर्तव्य दिवसभर करत राहा, पण मनाला मात्र त्या कार्यामध्ये त्याच्यामध्ये आसक्तीमध्ये गुंतू देऊ नका. किती किती तर म्हणाले तुम्ही सगळे विषयोपभोग घ्या, पण त्याची आसक्ती ठेवू नका. ते मन सदा येता जाता उठत बसता ते त्याच्या चरणीच ठेवण्याचा अभ्यास करा. आणि मग हा सगळा विषय सांगत असताना पुढे म्हणाले, एक जो विषय आपल्याकडे येणार आहे तो फक्त 2च मिनिटं सांगतो. इंद्रिय असो तू विषयावरी, मन रिधो नेदी त्या भीतरी, हाही त्यागू सर्वोपरी, योगेश्वरी बोलीचे. योगेश्वर भगवान म्हणतात की अरे काही हरकत नाही, जाऊ दे, तुझं काम तुला करायचंय, इंद्रिय वेगवेगळ्या, मनाला मात्र माझ्याजवळ ठेवायचा प्रयत्न कर. याचं कारण पुन्हा त्यांनी सांगितलं की मन माझी विभूती आहे, भगवंताची विभूती ती आहे. दुसरं म्हणाले पुढची ओळमध्ये, मनासी विषयाचे बळ, विषय ध्यासे ते चपळ, नव्हे म्हणती ते निश्चळ, ऐक समूळ तो उपाऊ, माझे स्वरूप स्वगत, मना बाहेरी आणि आत, जेथ जेथ जाईल चित्त, तेथ तेथ ते असे, मज वेगळे जावयासी, ठावो नाही पै चित्तासी, स्वदेशी हो परदेशी अहर्निशी मज आतू. या मध्ये मनाचं त्यांनी सगळं वर्णन नाथ महाराज इथे करतायत, म्हणजेच भगवंत करतायत. त्याच्या आधी थोडासा एक
मनाच्या संदर्भातला प्रास्ताविकाचा भाग सांगतो सज्जन. आता जो येणारा हा विषय आहे त्याच्यावर की नाथ महाराज हे सगळं जे वरचं विवेचन त्यांनी आतापर्यंत आपल्याला सांगितलं, या विवेचनामध्ये आपण जर पाहिलं तर खरंच आपण भाग्यवान आहे असं मला वाटतं. महाराज म्हणाले ना की गृहस्थाश्रमी संत जर असेल ना तर तो फार गोड असतो, फार दयाळू असतो. त्याचं कारण त्याला गृहस्थाश्रमातल्या सगळ्या अडचणी त्याला माहिती असते. आणि दुसरं, गृहस्थाश्रमी झाल्यानंतर एखादा प्रश्न आला मानवी जीवनातला, तर त्याकडे एखादा संन्यासी संत, एखादा ब्रह्मचारी संत आणि एखादा गृहस्थाश्रमी संत त्या प्रश्नाकडे कसा पाहिल याचं उत्तर इथे आपल्याला सापडतं. की नाथांची समतोल दृष्टी आपल्याला इथे दिसते. आता जे सगळं त्यांनी सांगितलं की बाबा करा, पण म्हणजे कलियुगात कसं वागावं याच्याविषयी एकदा कबीरच म्हणाले की मन गया तो जाने दे, मत जाने दे शरीर. नीती कशी पाळायची याच्यासाठी म्हणाले कलियुगामध्ये असं करावं. दुसरं, इथं ते असं म्हणतात की इंद्रिया त्याचं काम करत असताना मनाला मात्र तू घट्ट धरून ठेव आणि ते भगवंताशी ठेव. असा सुवर्ण मध्य साधनाचं काम नाथांच्या या सगळ्या विवेचनावरून दिसतं की अतिशय समतोल दृष्टी नाथांची आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. नवे नवे या पूर्ण नाथ भागवतामध्येच आपल्याला दिसते. हा पूर्ण ग्रंथ आता भगवान आणि उद्धवामधल्या ज्ञानचर्चेचाच आहे. खूप मोठी 31 अध्यायामध्ये ही सगळी चर्चा नाथ भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. तर पुढे विषय असा आहे की ही समतोल दृष्टी सांगत असताना असं आहे सज्जनो की अगदी त्रिदंडी संन्यासी जरी असला, नुसता संन्यासी नाही, त्रिदंडी की ज्याच्याकडे 3 दंड आहे, ती त्रिदंडी संन्यासांच्या प्रकारामध्ये एक त्रिदंडी म्हणजे अतिशय आचरण पाळणारा, खूप कठीण असा त्रिदंडी जरी संन्यासी झाला ना तरी दुपारी 12 वाजले त्याला सुद्धा भूक लागते. आणि त्याला भोजन देणारा कोण आहे? मग गृहस्थाश्रमीच. म्हणजे त्रिदंडी संन्यासी जरी झाला तरी माध्यान्नाला त्याला भूक लागते. देह व्यापाराविषयी त्यांना सांगायचं. दुसरं, तो रस्त्याने जरी चालला तरी त्याला इकडे तिकडे पाहावं लागतं. माणसांची बोलणी इच्छा असो की नसो त्याला ऐकावी लागतात. त्याला तहान लागली तरी पाणी प्यावं लागतं. म्हणजे सज्जन हो, कोणालाही जगायचं असेल तर किमान देह व्यापार त्याला करावेच लागतात. किमान देह व्यापार. आणि मग हे केल्या वाचून त्याला शक्य नाही. मग फरक काय आहे? फरक एवढाच आहे सज्जन हो की देह भगवंताला वाहिल्यानंतर आपल्यातनी संन्यासांमध्ये किंवा आपल्यामध्ये आणि ज्ञानी पुरुषांमध्ये काय फरक आहे? तर ज्ञानी पुरुष, संन्यासी, भगवंत, सत्पुरुष, संत यांनी आपला देह हा भगवंताला वाहिलेला असल्यामुळे त्यांचा जो इंद्रिय व्यापार आहे तो फक्त या शरीराला जिवंत ठेवण्यासाठी लागणाऱ्या किमान गरजा घेण्यापुरताच असतो. म्हणजे आपण पाहिलं ना, काही संन्यासी तर फक्त करपात्रीच असतात. एवढंच जेवण, जेवढं एकदा एवढ्या उंजळीत बसेल, एवढ्या करामध्ये बसेल तेवढंच जेवण घेणारे असतात. वेगवेगळे संन्यासांचे, साधूंचे प्रकार असतात. म्हणजे हा देह चालवण्याकरता जेवढा काही देह व्यापार करावा लागेल, जेवढ्या काही गोष्टी घ्याव्या लागतील तेवढ्याच ज्ञानी पुरुष घेत असतो. त्या उलट खरा प्रापंचिक, तुमच्या माझ्यासारखा खरा प्रापंचिक हा इंद्रिय सुखाकरताच जिवंत राहतो. हा त्याच्यातला आणि आपला फरक. मग या देह व्यापारासाठी, इंद्रिय सुखासाठी जगणारा खरा प्रापंचिक, या खऱ्या प्रापंचिकाला, शास्त्राला, भगवंताला, नाथ महाराजांना, नवे नवे सकल संतांना, या खऱ्या प्रापंचिकाला की जो खरंच फक्त आहार विहार मैथुन आणि निद्रा याच्यासाठीच जगतो,
याच्यासाठीच जिवंत राहतो आणि आयुष्यभर तेवढीच तीच सुख तो उपभोग राहतो. हा सामान्य माणूस, हा प्रापंचिक माणूस खरा ब्रह्मस्वरूप आहे. त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून देण्यासाठी सकल संतांची ही योजना चाललेली आहे. दुसरं अजून एक वैशिष्ट्य बघा इंद्रिय सुखाचं याच्यामध्ये आलेलं आहे, ते असं आहे की इंद्रिय सुखाची गंमत अशी आहे की त्याचा अतिरेक झाल्याशिवाय मजा येत नाही. इतकी पुरणाची पोळी, इतकी खीर 2 वाट्या खाल्ली पुष्कळ झाली की नाही. तुडुंब जेवले. आता उद्या रविवार आहे म्हणले 8:30-9 पर्यंत उठतच नाही. म्हणजे ती झोप किती घ्यावी. म्हणजे त्या इंद्रिय सुखाचा अतिरेक झाल्याशिवाय खरं म्हणजे मजाच येत नाही. हे कटू आहे, सगळ्यांना समजतंय, बोलू सुद्धा नाही हा विषय, कारण सगळेजण याच्यातून जातात. पण हे सत्य. इंद्रिय सुखाचं वैशिष्ट्य की त्याचा अतिरेक झाल्याशिवाय मजाच येत नाही. म्हणलं तुम्हाला की काल तो मुलाला एकदा सायकल घेऊन दिलेली लहानपणी, इतका चालवतो, इतका नवीन चांगली चालू की बघ रात्री आई माझे पाय दाबून म्हणजे खूप पाय दुखायला, म्हणजे अरे इतकी चालवली कशाला, 2 किलोमीटर चालू नाही. आज तुम्ही त्या निळ्याच्याच मारुतीला जाऊन येतो म्हणजे नवीन सायकल राघवला घेऊन दिली तर जाऊनच येतो म्हणला. आणि मग इतका चालवतो आनंदाने, इतका चालवतो, किती चालवून किती नाही असं होतं. आणि मग त्या इंद्रिय सेवनाचा अतिरेक झाल्याशिवाय मानवी जीवनात मजा येत नाही. हे एक वैशिष्ट्य म्हणा, हा गुणधर्म आहे. पण सज्जन हो, इंद्रिय भोगावर नियमाचं बंधन घातल्याशिवाय ते भोगून न भोगल्यासारखे होतील. तेव्हाच ते भोगून न भोगल्यासारखे होतील की जेव्हा त्याच्यावर निर्बंध येईल, त्याच्यावर नियम येईल. म्हणून आपल्याकडे बरोबर सांगितलं 15 दिवसाला एकादशी, त्या दिवशी पाणी फक्त घ्या. काही दिवसात एक एकादशी 12 महिन्यात तिथं निर्जलाच ठेवलेली की काहीतरी बंधन, काहीतरी आज नाहीच खायचं, खूप वाटेल आपल्याला खावं नाही का. द्वादशीला मग पुन्हा म्हणजे एकादशीच्या व्रताचं महात्म्य आपल्या सगळ्यांना माहिती. दशमीच्या संध्याकाळपासूनच ते सुरू होतं. दशमीच्या संध्याकाळी कमी खावं, खाऊच नाही, पाणी पिऊन राहावं. एकादशीला काहीच खाऊ नये, फक्त पाणी, फार तर फळं घ्या, ज्यूस घ्या. आणि द्वादशीला मात्र मग पहाटे एकदा जेवा आणि पहाटे जेवल्यानंतर सायंकाळी थोडा उपहार घ्यावा द्वादशीला. असं 3 दिवसाचं हे एकादशीचं व्रत आहे. हे सगळं कशासाठी माहिती का, या रसनेला जिंकण्यासाठी. कारण ही रसना 2 ठिकाणी परमार्थामध्ये पुढे देते आणि त्याचं सुद्धा सूत्र या नियमांमध्ये, या निर्बंधांमध्ये. आणि हा अभ्यास हळूहळू केल्याशिवाय होत नाही. म्हणजे अगदी मौनाचा अभ्यास सुद्धा आधी 2 तास करावा, मग 3 तास करून पाहावा, मग 6 तास करावं, मग एकादशीच्या दिवशी पूर्ण वेळ करून पाहावा, मग एकादशीचं झालं की मग दशमी एकादशी करून पाहावा, मग दशमी एकादशी द्वादशी 3 दिवस करावा. आणि मग असा 3 दिवस जर झाला म्हणजे हे मौन करता करता, मौनाच्या संदर्भात सुद्धा इतकं सुंदर सांगितलं की न बोलणं हे मौन नाही. मौनाचा खरा अर्थ तर त्यांनी सांगितलं की मनातल्या विचारांचं काहूर थांबलं पाहिजे. ते थांबवायचं आहे आपल्याला. नाही तर करायचं, लिहून दाखवायचं, वह्याच्या वह्या रजिस्टर भरून दाखवायचे, ते 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 मौन नाहीच आहे. मौन म्हणजे इतकं छान. आणि खरं ना याचा सगळ्यात मोठा फायदा, पुन्हा आपलं पहिली माझी ओवी गती, त्यामुळे याचा सगळ्यात मोठा फायदा 13 कोटी जपवाल्यांना फार होणार आहे. म्हणून येत्या एकादशीपासूनच जर आपण सुरू केलं माऊली, तर 13 तासांचा जप तर सहजच होईल आपल्या सगळ्यांचाच बरं का. नाही तर मग उद्या रविवार आहेच आहे, उद्या लेकरांची अखंड माळ आहे, त्यांच्यावर आपणही बसावं, 13 तास आपला छान जप होईल. मौनाचाही अभ्यास आहे की नाही आपण नाही बोलून पाहिजे. इंद्रिय निग्रह, इंद्रियावर बंधन, सज्जन हो, नाथ महाराजांनी याच्यावर फार भर दिलेला आहे बरं. म्हणून याचं सगळं पुन्हा सार तुकोबांच्या एक अभंग आहे, तुम्हाला पाठ नाही पण मी त्यातली एकच ओळ फक्त तुम्हाला सांगतो की त्यागाचं हे जे तत्व आहे ना, तुकोबांचा प्रपंच आपल्या सगळ्यांना माहिती. पण त्याच्यातही त्यांनी लिहिलं, विधीने सेवन विषय त्यागाते समान. विधीने सेवन म्हणजे इंद्रिय सुखोपभोग सेवन करताना विधीने म्हणजे नियमाने, शास्त्रांच्या नियमाने, विधी म्हणजे शास्त्राच्या नियमाने जर तुम्ही विषयाचं सेवन केलं, तुकाराम महाराज म्हणतात की ते विषय त्यागासारखंच आहे. विषय त्यागल्यासारखाच आहे. नाही आता पुढच्या म्हणजे दर 15 दिवसाला एकदा गोड करायचं. लहानपणी तर आपल्या वरण भात आहे हा फक्त आपल्या कुलदेवतेचा उपास जर आईचा असेल मंगळवारी आईबाबांचा,
तर त्याच दिवशी वरण भात व्हायचा, नाही तर रोज भाजीन भाकरी किंवा भाजीन वरणच असतं, भाकरीन वरण, भाज्याही नित्य मिळायच्या. तर ते त्याचं अप्रूप किती राहतं. त्यागाने सगळ्यात जर काही चांगलं होत असेल ना तर अप्रूपता राहते. सगळ्या गोष्टी सहजतेने मिळाल्या. आपल्या लहानपणी तर काही चॉकलेटही नव्हते, कॅडबऱ्याही नव्हत्या, फारच चांगल्या. आपली पिढी म्हणजे मी तर म्हटलं ना 50, 60 आणि 70च्या दशकात जन्माला आलेली जी पिढी आहे ना आपली, ती खरोखर भाग्यवान की त्यांना सगळं पाहायला मिळालं. म्हणजे अगदी गावामध्ये ब्रेडचा पुडा न पडलेल्या खेड्यामध्ये आपण शिकलो. आणि आता झोमॅटो काय ते याच्यावर लोक ते ऑनलाईन बोलवतात घरी 7 मिनिटात. म्हणजे कायच असेल पाहतो. विषय तो नाही, विषय त्यागाचा चाललाय. म्हणजे याच्यातून आपल्याला मागे यायचं. म्हणजे 8 मिनिटात तुमच्या घरी डिलिव्हरी होईल तुम्ही दिलेल्या पदार्थाची. त्याच्यात आळ्या आहेत का काय कोणाला नाही. पॅकिंगचे पदार्थ काय सांगावं, फास्ट फूड काय, हे काय, हे सांगितल्याशिवाय कसं जमेल मला सांगा. लेकरांना तुम्ही एकदा ती याची बॉटल घरी आणा, ती फाडून दाखवा, त्याच्यात किती किती दिवसांची ती भरली, त्याचं पॅकिंग आहे, त्याची एक्सपायरी आहे. 6-6 महिने आपण ते मुलं, आणि मुलं अगदी गटगट गटगट आपणच चालून देतो ती पितात. केक वर टाकलेलं ते काय म्हणतात ते पांढरं पांढरं असं क्रीम म्हणायचं त्याला, पण ते कशाचं बनवलेलं आहे ते मुलांना समजून सांगितल्याशिवाय कसे त्याग करतील. नॉनव्हेज खाणारं एक कुटुंब होतं. स्वामींच्या प्रवचनात ऐकलेली मी गोष्ट. छोटी मुलं होती, 7, 8, 10 वर्षाची. आणि आवडीने काय म्हणतात अखाद्य ते खात असत नॉनव्हेज. एक दिवस त्या आईला त्या 2 मुलांना घेऊन ती काय म्हणतात त्याला कोंबड्या पाळल्या जातात तिथे घेऊन गेली आणि ते सगळं दाखवलं. एग्स कसे असतात, कसे तयार होतात, कोंबडीचं पिल्लू कसं असतं, त्याला कशा प्रकारे ती प्रोसेस केली जाते, ती जेव्हा मुलांना दाखवली त्या दिवशीपासून त्यांनी ते सोडून त्या घरामध्ये कुठेही पुन्हा अखाद्य नाही आणि पर्यायी तारुण्यात येणारं अपेय पानपण. त्याच्यामुळे अशी मुलं घडवावी लागतात. संन्यासाला हे सांगावं लागतं. या देशाची परिस्थिती किती भयावह आहे. असो, इंद्रिय त्यागाचा विषय जो चालला तो याच्यासाठी की सगळ्या गोष्टींचा त्याग जेव्हा तुम्ही करायला सुरुवात, त्याग याचा अर्थ सोडूनच देणं नाही, तर ते संयमित नियमाच्या आधारे विधीने जर आपण सेवन केलं तर तो विषय त्याग केल्यासारखाच आहे. नाथ महाराज म्हणतात, आता जी आपली पहिली ओळी आहे की मनासी विषयाचे बळ, विषय ध्यासे ते चपळ, नव्हे म्हणती ते निश्चळ, एक समूळ उपाव. माझे स्वरूप स्वगत, मना बाहेरी आणि आत, जेथ जेथ जाईल चित्त, तेथ तेथ ते असे. नाथ महाराज म्हणतात की कोणी असं म्हणेल, नाथ महाराजच म्हणतात की तुमच्या मनात, श्रोत्यांच्या मनात असं येईल, कोणी असं म्हणेल की मनाला हे जे दृश्याचं बळ आहे त्याच्यामुळे दृश्याच्या चिंतनाने हे मन चंचल बनतं आणि ते चंचल बनलेलं असलेलं मन निश्चळ, शांत, निवांत होणं शक्यच नाही असं होईल. असं तुमच्या मनामध्ये येईल. नवे नवे आपला रोजचा हाच अनुभव आहे, तो नाथ महाराज आधीच कन्सिडर करतात, आधीच पाहतात. ते म्हणाले मला माहिती आहे की तुमच्या मनात हा प्रश्न येईल की इतकं हे चंचल मन आहे तर हे निश्चळ, हे शांत कसं होईल. नाथ महाराज अनुभवी संत आहेत. त्यांनी या प्रत्येक गोष्टीचा स्वतः अभ्यास केलेला आहे. नाथ त्याच्यातनं गेलेले. संतांच्या लिखाणामध्ये, संतांच्या वाणीमध्ये, संतांच्या आदेशामध्ये, संतांच्या सांगण्यामध्ये ना सगळ्यात मोठे जर काही असेल तर त्याला अनुभवाची झालर आहे. त्यांनी ते सगळं आधी पाहिलेलं आहे, त्यांनी केलेलं आहे, त्यांना माहिती आहे की यामधून काय काय नाही का. त्या रेसिपीवाल्या सगळं व्यवस्थित सांगतात बघा, नाही का, किती व्यवस्थित माहिती सांगतात. त्यांना माहिती कुठे काय होणार म्हणून सगळं. तसं त्याच्याही पेक्षा जाऊन सगळ्या शंका कुशंका ज्या आपल्या मनात सुद्धा येणार नाही ते नाथ महाराज सांगतात. आणि पुढे म्हणाले ना की माझे स्वरूप स्वगत, स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे माझे स्वरूप स्वगत, मना बाहेरी आणि आत. भगवंत सज्जन हो असा आहे की तो सर्व व्यापी आहे, सगळीकडे भरलेला. तो मनाच्या आतही आहे आणि मन जिथे बाहेर जिथे जिथे धावतं तिथे तो भगवंत आहेच. पुढे म्हणाले
की असं मनाच्या आत बाहेर अर्थात दृश्याच्या नादी लागून जिथे जिथे मन जाईल तिथे तिथे भगवंत आहेच. आता तो आपल्याला शोधायचा आहे, हा साधकाचा खरा अभ्यास. की जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत तुकोबार आहे म्हणतात. आणि महाराजांनी ते स्पष्ट सांगितलं की नयनाच्या ठिकाणी जे जे म्हणून दिसेल ते ते रामरूप पाहण्याचा अभ्यास करावा. पुन्हा हा अभ्यासाचाच विषय. म्हणजे मन कुठेही गेलं, स्वदेशात, परदेशात, घरी, रात्री, दिवसा, कुठेही कुठे जिथे जिथे मन भटकतं ना, तिथे तिथे सगळ्या ठिकाणी तो भगवंत पाहण्याचा अभ्यास नाथ महाराज म्हणाले साधकाने नवे नवे उद्धवा तुला करायचा आहे. तू आज इतके वर्ष माझ्याजवळ राहिलाय, आता मी निज नामाला जाणार आहे. आता तू एकटा आहेस, तर तुला आता या सगळ्या सृष्टीमध्ये त्या भगवंताला शोधायचंय, पाहायचंय. तो अभ्यास तुला तिथे करायचा. आणि पुढे म्हणाले अशा रीतीने जिकडे तिकडे आपण त्याला भगवंत म्हणत असतो, तर खरं म्हणजे ते आपलं आत्मस्वरूप आहे. मग असं जिकडे तिकडे ते आत्मस्वरूप जेव्हा तू पाहायला सुरुवात करशील, तर तुझं मन आपोआप सृष्टीरूप नवे नवे विशाल. इथे पुन्हा हेच तत्व श्री महाराज नाथांच्या या ग्रंथाचा अभ्यास करून तुमच्या माझ्यासारख्याला सामान्य लोकांना समजण्यासाठी महाराजांनी हेच तत्व कसं सांगितलं पहा. तर महाराज म्हणाले तुमचं मन माझ्या मनाशी घट्ट धरून ठेवा, म्हणजे मग तुमचं मन माझ्या मनाची जागा घेईल. आणि माझ्या मनाची म्हणजे कोणाची, तर भगवंताची. ते कसं त्यांनी एकदा सांगितलं की मी म्हणजे काय, तर म्हणाले प्राण. माझा प्राण काय, तर म्हणजे नाम आहे. माझं खरं स्वरूप काय, म्हणाले मी देहात नाहीच आहे. महाराजांचं तर एक वाक्य असं आहे की संतांना काही नावं असतात का, म्हणाले सद्गुरूला काय नाव असतं का. एखादा महाराजांचं वाक्य बरं का, एखादा गोंदवल्यात जन्मला म्हणून तो गोंदवलेकर म्हणाले असं महाराज म्हणाले नाही स्वतः. पण मी गोंदवलेकर नाही, मी हा देह नाही, मी या सृष्टीला चालवणारा जो ओंकार आहे तो मी स्वतः आहे. आणि मग म्हणतात की तुम्ही तुमचं मन माझ्या मनाशी जोडून ठेवा, मला घट्ट धरा, मला घट्ट धरा सज्जन हो. याचा अर्थ नामात राहण्याचा अभ्यास करा. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की एक लय ठरवून घ्या, तुम्हाला जी आवडेल ती चाल. सकाळपासून आणि सकाळी 5 मिनिटं त्या चालीवर वैखरीने नाम घ्या. ती चाल पहाटेला जे आपण म्हणतो ना, जे एखाद दिवशी तुम्ही एखादं भक्तिगीत ऐकून पहा सकाळी, किंवा एखाद्या दिवशी एखादं तुमचं आवडणारं हिंदी चित्रपटातलं, मराठी चित्रपटातलं गाणं सकाळी गुंग पहाटे संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्ही रिकामे असतात तेच बाहेर येतं. इतकं त्या अंतःकरणावर रुजून बसतं पहाटेच्या वेळी. म्हणून पहाटेच्या वेळी हा अभ्यास जर केला, म्हणजे जे म्हणतात ना की तुमचं मन विशाल होईल. आणि होतं, निश्चित होतं. म्हणजे आता मला नावं सांगता येणार नाही, पण आपल्या आजूबाजूची, दुसरं म्हणण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात करायची की त्या नामाच्या अभ्यासाने आपल्या व्यक्तिगत वृत्तीमध्ये इतका फरक पडतो, तो कोणी सांगायची गरज नाही. आपल्याला सुद्धा जाणवायला लागतो. आणि तुम्हाला जाणवायच्या आधी समाजाला, तुमच्या सहवासात येणाऱ्याला जाणवं. अत्यंत कोपिष्ट, अत्यंत विचित्र वागणारी माणसं सत्संगामध्ये, आपल्या इथे म्हणूनच नाही बरं, सगळीकडे जिथे जिथे ती सत्संगात येतील, नामात राहतील, तर वृत्ती विशाल करण्याचं काम नाम करत असतं. आणि मी तुम्हाला नम्रपणे सांगतो की वृत्तीमध्ये होणारा सकारात्मक बदल हाच खरा परमार्थ. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन असं म्हणता येईल की अतिशय आकुंचित असलेलं मन, कुणाला काहीच देण्याची वृत्ती नसते. आणि आपण पाहतो की हळूहळू तीच माणसं की जे काही काळांपूर्वी अतिशय कंजूस होती, जी कोणाशी बोलताना नीट बोलत नव्हती, ती सत्संगात आली, नामामध्ये आली, तर ती वृत्ती पालटू लागली. आकुंचित असलेलं मन विशाल करणं हा परमार्थ आहे, असं महाराज एकदा बोलताना म्हणाले, सहज बोलले हितोपदेशमध्ये. तर अशा रीतीने ते म्हणाले की तुझं विशाल मन होत जाईल. आणि सज्जनो, पुन्हा नम्रपणे सांगतो की हे सगळं जे नाथ महाराज आपल्याला थेरी सांगतायत, ही सगळे सिद्धांत, ही सगळी थेरी आपल्या व्यक्तिगत आयुष्यात आपल्याला जर अनुभवायची असेल, तर नामासारखं साधन नाही,
नामासारखा उपाय नाही की ज्यांनी हे आपल्याला अनुभवायला मिळेल. पुढे म्हणाले की मग आपल्या मनातच हे सारं जग, अगदी तुम्हाला तो एक ओवीचे फार सुंदर बघा इथे, मज माफ करा, ऐसे निजरूप संतत पाहता थोरावेल चित्त, त्या चित्ता माझी आद्यंत पाहे समस्त जग. म्हणजे अत्यंत शक्तिमान असलेलं, अदृश्य असलेलं, सूक्ष्म असलेलं मन नामानी, साधनेनी, इंद्रियाचे निग्रह करून साधन झाल्यानंतर हे मन, ते म्हणाले, इतकं विशाल होतं आणि तुमच्या चित्तामध्ये आद्यंत पाहे समस्त जग. या विश्वाचा आधी हे विश्व निर्माण कसं झालं, इथपासून तर याचा शेवट कसा होणार, याचा अंत कसा होणार, हे तुमच्या मनाला कळायला लागेल. इतकं तुमचं मन, हे अगदी तुम्हाला म्हणजे महाराज म्हणाले तसं की या विश्वमनाशी ते तादात्म्य पावलं. ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान होण्याची ही प्रक्रिया आपल्याला नाथ महाराज समजून सांगतात आणि पुन्हा पुन्हा सांगतात की याचं सूत्र जर काय असेल तर अखंड भगवंताचं चिंतन, अखंड भगवंताचं ध्यान. आणि त्या अखंड भगवंताच्या अनुसंधानामध्ये येणारी अडचण काय, तर माझं मन आणि माझे शरीर, माझे अवयव, माझे इंद्रिय जिकडे धावतात त्याला थोडं कंट्रोल करा. म्हणजे काय करायचं, एकीकडून इंद्रिय निग्रह करायचा आणि दुसरीकडनं त्याच्यावर नामाचा मारा करायचा. कुणावर, त्या अंतःकरणावर, या मनावर. म्हणजे दोन्हीकडनं, जसं ते काही वेळेला आपण आता आपलं किती जणांना अनुभव माहित नाही, पण आमच्याकडे लहानपणी गायी होत्या आणि त्या गोठ्यामध्ये ते पिल्लू छोटं जे इतकं उड्या मारायचं, इतकं थांबायचं नाही. मग तिकडचं गेट लावून घ्यायचं आणि इकडचं गेट लावून घ्यायचं, मग त्याला जायला जागाच नसायची. तसं या मनाला एकीकडून इंद्रिय निग्रह आणि सत्संग आणि दुसरीकडून नामाचा मारा, म्हणजे बरोबर ते मन एकाग्र, शांत व्हायला सुरुवात होते. आणि मग असं झालेलं मन आपल्याला साधनेमध्ये उपयोगाला येतं. पुढे म्हणाले, त्यांनी इतकं ते विशाल बनतं, त्याची शक्ती इतकी वाढते. आणि हे जे जेवढं नाथ महाराज सांगतायत ना, हेच महाराजांनी सांगितलेलं. आज श्री महाराजांच्या कृपेने असे कितीतरी साधक पाहायला मिळाले की हे जे वाचतोय ना, याचा अनुभव घेणारी प्रापंचिक माणसं आज आपल्या आजूबाजूला आहे. मला नावं फक्त सांगतात, त्यांचे नामातले, त्यांचे नित्याचे अनुभव इतके बरं. सामान्य गृहस्थाश्रम आहे, तुमच्या माझ्यासारखे, 2 लेकरं, 2 हे काय, सगळ्या अडचणी तुमच्या माझ्यासारख्या आहेत. पण नामाला एकदा बसले तर महाराजांशी, नामाशी असे कनेक्ट होतात एका क्षणात आणि असे दिव्य अनुभव नामाचे त्यांना येतात. काय सांगा, हे सगळं सत्य आहे बरं. म्हणजे हे केवळ फार मोठ्या संताला साधतं, नाथांना किंवा संतांचे हेच कार्य असं काही नाही. तुम्ही सगळेजण हा आनंद मिळू शकता जो आनंद नाथ महाराज म्हणाले मी मिळवलाय. ज्या ब्रह्मज्ञानापर्यंत मी पोहोचलो, ज्या मार्गाने मी गेलो, त्या मार्गातला प्रत्येक, नाही अरे इकडे डावीकडे वळ, इकडे उजवीकडे वळ, मग सरळ जा, मग पाण्याची टाकीला गेले, असं हा पत्ता जसा आपण सांगतो ना एखाद्या माणसाचा, सज्जन हो, नाथ महाराज किंवा सकल संत तुम्हा मला त्या ब्रह्म ज्ञानापर्यंत, त्या भगवंतापर्यंत, म्हणजे त्या समाधानाच्या अवस्थेपर्यंत, ज्याला आपण मुक्ती म्हणा, मोक्ष म्हणा, तो सगळा इथेच आहे, आपल्याला इथेच मिळणार आहे, त्याची खात्री सुद्धा ते देतात, त्याचा मार्ग सुद्धा आपल्याला सांगतात. हे नाथ महाराज तुम्हा आम्हाला सांगतात. सज्जनो, पुढे म्हणाले की या सगळ्या जगामध्ये सारं जग त्या भगवंतामध्ये आपल्याला पाहायचंय आणि तो भगवंतच जर तुमच्या अंतःकरणात प्रगट झाला तर ते सगळं जग, सगळं विश्व, सगळी सृष्टी तुमच्या अंतःकरणामध्ये तुम्हाला भरलेली दिसेल. म्हणाले, याच्यासाठी काय करावं लागेल सज्जनो? तुम्हाला तो अनुभव सांगितला पण मला तो आठवतोय पुन्हा की एकदा जिजीमाई त्यांना म्हणाल्या, त्या बाईंना, आळशी का पुन्हा, त्या म्हणल्या थोडं अंगणात बाहेर बसूत का? जिजीमाई म्हणले, अगं बाहेर काय, सगळं आतच आहे, कशाला बाहेर जायचं. म्हणजे आतमध्ये जे डोकाव नाही, सगळा परमार्थ खरं सांगतो बाहेरचा नाहीच आहे, सगळा एकांतातलाच आहे, स्वतःचा अंत, एकाचा अंत. आणि मग जसं जसं तुम्ही खाली खाली जाल, आतमध्ये जाल, आणि सज्जनो हे साधण्यासाठी सध्या तरी
ते ध्यान करायला गेलो, व्यक्तिगत माझं सांगतो, कशावर थांबवा, तिथे थांबवायचाच उशीर की मन तिथून पुन्हा इतकं भरभूर भरभूर जातं. म्हणजे मानस पूजेमध्ये आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे की महाराजांना मोठा चौरंग टाकला, मोठे गंगाळ भरून ठेवले, हे ते सगळं व्यवस्था केली. आता बस महाराजांना ते ओवाळणं वगैरे सगळं झालं, तेल लावलेलं आहे. आता महाराजांच्या पायावर पाणी घालून पुढे जायचं. मग तांब्या घेतला, पायात टाकायची. बापरे, आज ह्या मिटिंग आहे, त्या मिटिंग आहे, कायच करावं. अरे महाराज तिथे उघडे बसले, आपलं काय विचार चालू. रोजची अवस्था आहे. पुन्हा त्या मनाला धरून आई थांब, आता ते विचारलं, घाला पाणी, असं होत. पण हे नित्य जेव्हा तुम्ही करायला लागता ना, कुणाला महिन्यात साधेल, कुणाला वर्षात साधेल, कुणाला 5 वर्षात साधेल, करायचं सोडून आतमध्ये जाणं आणि त्याचा फायदा सज्जनो निश्चितच होतो, निश्चितच होतो. फक्त एक आहे की त्या मार्गावर आपण चालत राहणं, ती साधना रोज करत राहणं. आणि म्हणाले आपल्या मनामध्ये असं येतं की आपला हा जीव हा एकदेशी आहे आणि त्याच्यामध्ये हे जग कसं पाहावं असं मनात येतं ना. आपल्याला साधेल का बुवा, आपला जीव केवढा, असाही विचार करतो. आपण काही साधनही केलेलं नाही. पण हे कायम लक्षात ठेवावं की आपल्याला हे करावं वाटतं ना, पूर्व सुकृत आपलं आहे, निश्चित आहे, निश्चित. आणि आपल्याला तर बिलकुल मी म्हटलं तुम्हाला, आपल्याला घाबरायचं गरजच नाही. कारण आपल्या मुखात नाम येतं. नाथ महाराजांसारखा महापुरुष काय म्हणाला, अनंत जन्माच्या पुण्य राशी जेव्हा एकवटल्या जातात, नाथांचं वाक्य बरं, अनंत जन्माच्या पुण्य राशी जेव्हा एकवटल्या जातात तेव्हाच त्याच्या मुखात नाम येतं. महाराजांचा नाथ महाराज सांगतात शांती ब्रह्म. मग आपल्या मुखात नाम येतं म्हणजे आपण इलिजिबल, आपण पात्र आहोत त्या सुखाला प्राप्त. फक्त आपलं होतं काय, सगळे पुस्तकं गाईड हे सगळं घेऊन दिला पडल्याने, बस सगळे घेतले उशाला आणि गाढ आपण झोपलेले, बाकी काहीच नाही. ही तुमची माझी अवस्था आहे. सगळं दिलं, ट्युशन चांगली लावली, गाडी घेऊन दिली, आता पोरगा छान अभ्यास करणार, नीट मध्ये येणार, याच्यात म्हणा ते नीटच बसन ना हो, अभ्यासालाच नीट बसन. काय करावं, नुसते सगळ्या मस्त सगळ्या वया पुस्तकं, वॉटर बॅग 1000 रुपयाची बॅग, वॉटर बॅग 500 रुपयाची, सॉक्स शूज, गाडी लावून दिली शाळेत जायला. शाळेतून आले डबा खाऊन की बस, आईने केलेली श्रीखंड पोळी खाल्ली बस, चंद्र सूर्य नांदो पांघरून घेऊन झोपून राहायचं. अशी अवस्था सज्जनो आपल्या सगळ्यांची. सिद्धांताचा विषय म्हणून थोडस विनोदाकडे वळलो की जीवा मग हे जीवाला साधेल का असं आपल्या म्हणत. हेच नाथ महाराज, हे नाही पुन्हा मला आठवण येत, भगवान सांगतात बुद्धवाला की अरे काही काळजी करू नका, ते सोनं आणि त्याचा केलेला तयार दागिना, बांगड्या काय अंगठी काय, मूळ सोनच आहे. स्त्री असो पुरुष असो कोणत्याही ज्ञाती धर्मातला असो, तो भगवंताचं स्वरूप, तो भगवंतच त्याच्यात आहे, नवे नवे त्याचाच अंश तुम्ही आहात, तोच तुम्ही आहात. तेव्हा जसं ते सोनं आणि अलंकार वेगवेगळे नाहीत, तसाच सज्जनो नाथ महाराज सांगतात अरे हा जीव मुळात भगवत स्वरूपच आहे, तोच आहे तो. फक्त त्याला त्याची आठवण करून द्यायची, त्याला त्या मार्गावर जायचं. म्हणून हा जीव भगवंताशी इतका एकरूप झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे साधेलच. हा विचार करूच नका मला साधेल की नाही. किती पॉझिटिव्ह थिंकिंग, किती पॉझिटिव्ह. नाही, मला हे साधायचंच आहे. फक्त होतं काय, पुन्हा पुन्हा नम्रतेने सांगतो सज्जनो, आपल्या जीवनाचं ध्येय आपण आता ठरवलंच आहे. 13 कोटी जप करायचा म्हणजे करायचा. होणार का विचारच मनात येऊ देऊ नका, होणारच आहे. का, अगदी सोपं सांगतो. आतापर्यंत आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आपण किती काय प्रपंचाच मागितलं की नाही. कुणी सांगावं आजपर्यंत, नाही मला हे होऊ द्या, मला नाही, मला भीतीच वाटायला लागली, नाही पोरीचा लग्न, काय वेगवेगळ्या प्रपंचाची चिंता सगळ्यांनाच आहे. आणि शेवटी मागणार कोणाकडे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत आपण आपल्या आवडीच्या गोष्टी त्यांना मागितल्या संसारामध्ये, आणि गेली इतकी वर्ष आपले सद्गुरू ते आपल्याला भरभरून देत आहेत. दुसरा प्रश्न आपल्या मनाला विचारावा की त्यांना आवडणारा आजपर्यंत आपण काय मागितलं, त्यांना आवडतं काय. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आपली उपासना इतकी छान आहे,
आपल्या उपासनेतल्या माध्यान्ह भोजनाला आपण म्हणतो जेवी जेवी बा रघुनाथा, जेवी जेवी बा गुरुनाथा. त्यातली पहिली आणि दुसरी ओळ आहे, तुम्हा योग्य नाही काही गोड करून या. आणि दुसरा आहे इच्छेरहित भोजन, राम नाम अमृत पान. इतक्यादा म्हटलं, आळवोळ म्हटलं, पहिल्या काळी 1 मध्ये म्हटलं, काळी 3 मध्ये म्हटलं, ही चाल लावून पाहिली, ती चाल लावून पाहिली, पण त्याचा अर्थ आपण कोणीतरी लक्षात घेतला. त्या ब्रह्मांड नायकाला, त्या माझ्या सद्गुरुनाथाला काय आवडत? तुम्हा योग्य नाही काही. आणि तुमचं भोजन जे होणार आहे ना, हे इच्छेरहित आहे. कारण वरण भात भाजी पोळी पंचामृत आणि पुरणाच्या पोळ्या खालून वरून तूप ही त्यांची भूक नाहीच आहे, ही त्यांची इच्छा नाहीच आहे, नाही का? प्रल्हाद महाराजांना तेव्हा ते तुम्हाला कथा सांगितलेली मी, अकोल्याची गोष्ट. गाव पांडलितकडे म्हणले, औषध घ्या म्हणाले, तर म्हणाले थोडं तूप महाराजांना उद्यापासून जास्त द्या, उष्णता वाढली महाराजांची. म्हणून 2 वेळा त्यांच्या महाराजांच्या दशमीवर आणि भातावर तूप टाकलं. महाराजांनी असं वर पाहिलं, इतकं कशाला टाकायला लागला म्हणाले. तर ते म्हणाले, गाव पांडले काका म्हणाले, महाराज वैद्यबुवांनी थोडस तुपाची मात्रा वाढवायला सांगितली. एवढा मोठा महापुरुष, 80-82 वर्षाचं वय झालेला सत्पुरुष काय म्हणाला, अरे आयुष्यभर फक्त एवढीच उपासना केली रे मी. महाराज म्हणे म्हणा, तो घालू नको तू. स्वतःकडे पाहण्या, देहबुद्धी शून्यतेचा, दीनतेचा, विनयतेचा, स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन. महाराज म्हणजे आयुष्यभर एवढीच उपासना केली म्हणजे. अजून याला एक पॅरलल उदाहरण सांगतो. 90 वर्षाचे मला वाटतं दुंडा महाराज झाले आणि देगलूरला त्यांचा सत्कार केला. तेव्हा पांडुरंग शास्त्री आठवले, दरणीय आप्पा आणि दुंडा महाराज एका व्यासपीठावर. दुंडा महाराजचा मोठा सत्कार केला, त्यांचं 90 वर्षाचा दिवस. आणि मग ते आशीर्वचन द्यायला जेव्हा बोलायला सुरुवात केली, 90 वर्ष वारकरी संप्रदायाचा अर्धवर्यू असलेला माणूस, संपूर्ण जीवन माऊलीच्या सांगण्याप्रमाणे जगलेला माणूस, महाराष्ट्रातलं जवळपास एकही तालुका असा नसेल की जिथे दुंडा महाराजांचं प्रवचन कीर्तन झालं नाही. हा महात्मा काय म्हणाला, 90 वर्षामध्ये मला ज्ञानेश्वर माऊलीची एकही ओवी अजून फार समजली नाही. काय लिहिलं असं? 90 वर्ष मला ज्ञानेश्वरी मी वाचतो म्हणाले, पण अजून एखादी ओवी मला कळलेली नाही. तसं महाराज म्हणाले, आम्ही काहीच केलं नाही. त्याच्यानंतर त्यांच्या बरोबर, महाराजांच्या बरोबर भोजन प्रसादाला तुकाराम शास्त्री म्हणून होते, धर्माधिकारी, त्यांची सहल. महाराजांचं जेवण झालं, महाराज सोहळं धोतर नेसून महाराज बसले, तेव्हा त्या गावपांडे काकांनी तुकाराम शास्त्रींना विचारलं, हो महाराज काहीच जेवत नाही, काळजी वाटते म्हणजे. तुकाराम शास्त्रींनी उत्तर काय दिलं माहितीये? तेच इथे अपेक्षा. तुकाराम शास्त्री म्हणाले, सुरेशराव, महाराजांना आता अन्नाची भूक नाहीये म्हणाले. त्यांचा अन्नमय कोश आहे ना, तो नाममय झालेला आहे. त्यांना फक्त नामाने तृप्ती होणार आहे, अन्नाची त्यांना गरजच नाही. म्हणून तुम्हा योग्य नाही काही आणि गोड करू. इच्छेरहित भोजन, राम नाम अमृत पान. हे जर सज्जनो असं होतं, ते कसं अगदी मोकळेपणाने तुम्हाला सांगतो. आपण एका कुटुंबात, शिरीष दादा राजे आत्ताही 13 तासांच्या जपाला बसतात ना, ते म्हणा, मला तहान नाही लागत नाही, मला फराळाचंही नको आणि जेवत तर नाहीच म्हणाले. आणि ते स्वतः सांगतात की मला नामाला बसल्यावर तहान भूक लागत नाही. आपल्या नांदेड मधला एक साधक नामाने किती बदलतो, आता जेवढं वर्णन नाथ महाराजांनी वर केलं ना, की काय माणसाच्या वासना संपूनच जातात आणि संपल्यावर सुद्धा समाधान. खरं म्हणजे वासना संपली तरी दुःख होतं माणसाला, नाही का? इथे ती म्हणजे ती राहत नाही आणि ती गेल्याचं सुद्धा आनंदच आहे की मला आता काही भूक लागत नाही, याचं दुःख नाहीये. अरे वा, छान, तृप्ती आहे, पूर्ण तृप्ती. आणि कशाने साधलं? फक्त एका नामाने हो. आपण पाहत म्हणजे मुद्दाम त्यांचं नाव, त्यांच्या प्रती असलेला आदर आणि नामाप्रतीचा आदर सांगायचा म्हणून त्यांचं नाव, की आपल्या समोर उदाहरण सज्जन. आदरणीय शिरीष दादांचं आधीच आयुष्य आपण सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांनी त्यांचा ग्रस्त असेल. आपण सुद्धा त्याच्यापैकी थोडी उस्वारीत आवृत्ती, बाकी काहीच नाही. नाम घेत नाही आपण फक्त.
हं. ठरवलं त्यांनी एकदा. नामाची गोडी लागल्यावर ते म्हणाले मला, पुढे सर मला आता 13 तासाचे 51 जप करायचे म्हणे. आणि केले त्यांनी 13 तासांचे 51. पुन्हा इकडे 13 तासाचा ठरला की आनंद, मी येतो बरं उद्या, मी येतो बरं का. आता प्रकृती असल्यामुळे असल्यामुळे ते येऊ शकत नाही, पण आजही त्यांचं नाम तितकंच सुरू आहे. तुमच्या माझ्या समोर ग्रस्ताश्रमी असलेला माणूस फक्त नाम नाम नाम. काउंटरवर हाताने कधी कधी माळ घेतात नाही, काउंटर नाही नसतं, तेही जमत नाही आता नुसतं आश्रमी. आता तेही सुटलं, फक्त नाम नाम. नाथ महाराज म्हणाले ही अवस्था, मुळात जीव हा भगवत स्वरूपच आहे, फक्त ती राख बाजूला करायची त्याच्यावर पडलेली. तो आज जो अग्नी आहे ना, आनंदाचा जो अग्नी आहे, जे भगवत स्वरूप आहे, जे चैतन्य स्वरूप आहे, जे अखंड समाधानाचं प्रतीक आहे, तेच आपण आहोत. संतांच्या जीवनात जर पाहिलं आपण तर ते अखंड समाधानी, अविरत अविश्रांतपणे नाम घेतात. आणि त्याचं जर काही फलश्रुती मिळत असेल तर ती समाधानाची अवस्था त्यांची कधीच निघत नाही. आणि त्यांना ते वाटतं की माझ्या मुलांना मला हे द्यायचंय. अरे तुम्ही प्रपंचात इतके का रडता? नका रडू. सारखं लेकरू जर रडत असेल ना तर आई सुद्धा कंटाळून जाते. पुन्हा एक झटका देऊन पुन्हा रडलं की पुन्हा त्या जवळ घेते, ते सोडून द्या. पण त्याचं ते रडणं तिला आवडत नाही. का? अरे तू आनंद स्वरूप आहे, तू का रडतो? तुला सगळी खेळणी दिली, हे दिलं ते दिलं, तरी शंख तुझा बंद होत नाही. हे जसं त्या आईला वाटतं तर या सद्गुरू आईला किती वाटत असेल. इतकी वर्ष झाली तुला अनुग्रह देऊन, एकदाही 13 कोटी केला नाहीस, आता तरी कर. पुन्हा आले मूळ पदावर. त्याचं कारण काय? ज्यांचा राहिला त्यांनी का का करावा? मुकुंद मुळेला त्याच्यातून काय पॉलिसीचे पैसे मिळणार आहे का? 10% माहित नाही बाबा. पैसे तर नाही मिळणार, पण 10% जप तर नक्कीच मिळेल. असो, पण सांगायचंय की ज्यांनी ज्यांनी केला त्या नामाचा अनुभव इतका आनंददायी आहे. आणि खरं सांगतो ना, म्हणजे लहानपणी ज्या दिवशी मला पहिल्यांदा एबीसीडी लिहिता नाही आली, आणि ज्या दिवशी लिहिता आली त्याच्यामध्ये 7 दिवस गेले, पण 7व्या दिवशी मला एबीसीडी लिहिता आली 5व्या वर्गात. आमच्या वेळेला 5व्या वर्गात. इतका आनंद झाला. आता तो कशाचा आनंद असतो? तसं माझ्या 4ही माळा होत नाही, आणि मी आता आनंदाने 80 माळा करतो. हा जो आनंद आहे ना, तो 80 माळा घेतल्यावरच कळेल. पण तो केव्हा कळेल? संकल्पाची शक्ती मागे काम करते, आणि ती असल्याशिवाय सज्जन होणार नाही. पुन्हा शेवटचा एक सुंदर दृष्टांत नाथ महाराज सांगतात. म्हणाले अजून काय सांगू तुम्हाला, की तुम्ही आणि भगवंत एकच आहात हे कसं सांगू म्हणाले, किंवा तुम्ही भगवत स्वरूपाला 100% जाऊ शकता. नाथ महाराज मी कसं सांगू म्हणाले, एक उदाहरण म्हणजे एवढूसा मिठाचा खडा घ्या आणि समुद्रात टाका म्हणाले. रामेश्वरला जाऊन टाकू द्यायचा. एवढूसा खडा समुद्रात टाकायचा उशीर 1 मिनिटात विरघळून जातो, आणि तो खडा आणि समुद्र वेगळा होतो का? नवे नवे तो एवढूसा खडा समुद्रच होऊन जातो. एवढा अतिविशाल कोण आहे तो? एवढा मिठाचा खडा. तसा हा एवढासा जीव, पण त्या भगवंताच्या चिंतनात जर तो राहिला तर तो भगवत स्वरूप, भगवंत, नित्यानंद, सच्चिदानंद होऊन जातो की नाही म्हणाले. किती किती सोपं नाथ महाराजांनी करून सांगावं. म्हणाले इतका छोटा तो, तस जीवाने जर भगवंताचं मनापासनं चिंतन केलं, या सामान्य जीवानी, अगदी छोटा असलेला, सामान्य असलेला, प्रपंचात गुंतलेला आहे, सगळ्या वासना त्याच्या बाजूला असलेल्या आहेत, प्रश्न त्याच्या पुढे प्रपंचाचे खूप आहेत, फक्त त्या एवढीशा जीवाने त्या विशाल असलेल्या भगवंताचं चिंतन अखंड करायचा अभ्यास करावा. नाथ महाराज म्हणाले की तू तसाच होतो, आणि मग तो परमात्म्या इतका विशाल होतो. आणि ते झाल्यावर काय होतं म्हणाले, नाथ महाराजांनी जे सांगितलं दत्तात्रयाच्या आरतीमध्ये, मी तू पणाची, मी आणि तू हे द्वैतच राहत नाही. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, ही जी महावाक्य वेगवेगळ्या वेदांनी आपल्याला सांगितली, म्हणून आपल्या उपासनेकडे पुन्हा येतं. महावाक्य विवराने आपल्या त्या सवयीमध्ये आहे. तेने संसारी करावे कृपा कटाक्ष करून या, ज्यास नाही येणे झाले, नाही जन्म ना मरणे, ही अवस्था आपल्याला सवया दिल्यानं खरं सांगतो इतक्या सुंदर, एक एक आपल्या उपासनेतली प्रत्येक ओळ म्हटलं ना, सगळा वेदांत, सगळा वेदांत. इतके दिवस झाले आपण म्हणतो, आपल्याला माहिती आहे, एक एक सवय केली सगळी. रामानंद महाराजांची घ्या, प्रल्हाद महाराजांची घ्या, साचा उपदेश घ्या,
साचा म्हणजे सच्चा, खरा. साचा उपदेश देत भली भली मती देत. मती म्हणजे बुद्धी. खऱ्या उपदेशाने, खरा उपदेश काय? भली भली मती देत. समता समुद्धी देत. कुमती को हरत आहे. कोण? ते नाम, तो सत्संग, तो संतांचा संग तुमच्या कुमतीला, वाईट बुद्धीला नाश करतो. आत्म को बताय दे, ब्रह्म को नाही, ब्रह्ममय करत आहे. सगळं सगळं त्या आत्म्याचा विचार, त्या आत्म्यासारखं तुम्हाला करणं, हे सगळं म्हणाले फक्त संतांच्या संगतीने, सत्संगतीने आणि संतांनी दिलेल्या नामाच्या आधारे होते. आणि मग हा मीतूपणा परमात्म्यासारखा आपण झाल्यानंतर मग मीतूपणाची झाली बोलवण एका जनार्दनी श्री दत्त जाणं, असं जे म्हटलं ती त्यांची अनुभूती आहे. आणि तेच नाथ महाराज या 7व्या अध्यायात उद्धवाला जे सांगतात कृष्ण, ते नाथ महाराज आपल्याला सोप्या भाषेत सांगतात. ते स्वतः हे जगलेले. आणि नाथ महाराजांचा हा ग्रंथ खरं सांगू का, ही खरी त्यांची वाङ्मयीन मूर्ती, ही खरीच मूर्ती हो, वाङ्मय सुद्धा कशाला म्हणा. हा ग्रंथ, हा विचार, हा संस्कार, हा सगळा नाथ महाराजच आहे. आणि जे जे मनापासून हे करतील ना श्रवण, खरंच त्यांना फायदा आहे. म्हणजे आता पुढे श्रवणाचा विषय पुढे येणारच आहे, ते मी आता काही बोलत नाही. पण मनापासून जर श्रवण केलं ना आपण, तर सज्जन हो, आपणही असे होणारच आहोत. शंकाच बाळगू नका. फक्त मी काय म्हटलं की संतांनी नामाची वाट जी रुळवून ठेवलेली ना, त्या रुळलेल्या वाटून इकडे तिकडे पाय टाकूच नका, काटाच होत जाईल. पण ही जी नामाची वाट त्यांनी आपल्याला रुळवून ठेवली सज्जन हो, त्यांनी जर केलं तर जीव परमानंदाने भरून जाईल. आणि तो जीव परमानंदाने भरल्यानंतर काय होईल म्हणाले की तो अत्यंत शुद्ध होऊन जाईल, बुद्ध होऊन जाईल, म्हणजे बुद्धिमान, ज्ञानमय होऊन जाईल, मुक्त होऊन जाईल आणि सिद्ध अवस्थेला पोहोचेल. आपण सगळे मुमुक्षु, मी तर स्वतःला बद्ध समजतो. आपण सगळे मुमुक्षु, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि शेवटचे सिद्ध, या सगळ्या अवस्था अगदी सहजतेने आपल्याला कळणार सुद्धा नाही. नाही का, वंदे भारत झाली सुरू तर दिसायचाच उशीर, कोणते स्टेशन नाही, लगेच औरंगाबाद की नाही संभाजीनगर की लगेच मुंबई, मध्ये स्टेशन असते, मला वाटतं नाशिक येत असं. तशी वंदे भारत जर कोणी असेल आत्ताच्या याच्यात, तर श्रीराम जय राम जय जय राम. आणि त्यासाठी मनापासून केलेलं असेल, नाही आपल्याला करायचं. इतक्या गोष्टी आपण करतो की म्हणजे आपण जर सगळे एकत्र, कोणी जर आपल्या इथे स्कीम झाली, तुम्ही फक्त 1 लाख रुपये घाला बरं याच्यात, आणि 12 वर्षांनी पहा बरोबर याचे तुम्हाला 13 लाख मिळणार आहे. बाप्पा बाप्पा. पण त्याची डेट म्हणले आता एकादशी शेवटची, असं जर त्यांनी सांगितलं आपल्याला, तर 5 दिवसामध्ये नवरा बायको दोघं काय काय प्रयत्न करतील 1 लाखासाठी. खरं सांग, केलेलं आहे की नाही आपण प्रपंचामध्ये? तेव्हा आपण विचार केला का 1 लाख बुडतील म्हणून? अहो नाही, 1 वर्ष टाकायचे फक्त, आणि 13व्या वर्षी 13 लाख घ्यायचे. बस. आपण लाखाची गोष्टच करत नाही. आपल्या सगळ्यांना कोट्याधीश व्हायचं. 13 कोटीच, आता 1.25 नाही 3.5 नाही. का? इतके वर्ष गेले, ते 1.25 गेले, 3.5 संपले, शेवटचं तिकीट आहे आता 13 कोटीच. आणि ते घेऊन वंदे भारत 100% आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या चरणी नवे नवे ते आपली वाट पाहतायत, आपल्याला कडेवर गेल्याची. आपण तयार होतो की नाही, हा सज्जनो प्रश्न आहे. झालेली सेवा सद्गुरू